नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण फक्त याच महिला फॉर्म भरू शकतात. आता त्या कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत, कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, GR नुसार जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातीलच महिला यासाठी अर्ज करू शकतात. आता या वयोगटात कोण कोण आहे, तर विवाह झालेला पाहिजे, म्हणजे लग्न झालेली महिला यासाठी अर्ज करू शकते. जी महिला विधवा आहे ती सुद्धा यासाठी अर्ज करू शकते. घटस्फोटित महिला सुद्धा अर्ज करू शकते. परित्यक्ता असेल ती सुद्धा अर्ज करू शकते आणि निराधार असेल तरी सुद्धा अर्ज करू शकते. अशा प्रकारच्या या महिला आहेत त्या अर्ज करू शकतात. ज्यांचं लग्न नाही झालं, ज्या मुली आहेत, ते अर्ज करू शकणार नाहीत. ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर झाली. त्यानंतर आता या योजनेअंतर्गत जी काही महत्त्वाची पात्रता आहे ती काय आहे, तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्यात राहिलेली पाहिजे. त्यानंतर जी महिला आहे त्याचं लग्न झालेलं पाहिजे, किंवा ती विधवा असेल, किंवा घटस्फोटित असेल, किंवा परित्यक्ता असेल आणि निराधार असेल, यापैकी काहीही चालेल. तसेच वय तुम्हाला सांगितलं 21 ते 60. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या योजनेअंतर्गत 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं, म्हणजे 2.5 लाखापर्यंतच उत्पन्न हे लागणार आहे. आणि बँकेचं तुम्हाला पासबुक असणं गरजेचं आहे. आता अपात्र कोण आहे, म्हणजे कोणत्या महिला फॉर्म भरू शकत नाहीत, अशा कोणत्या महिला आहेत जे फॉर्मच भरू शकत नाहीत, ते क्लिअर करतो. तर ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला फॉर्म भरू शकणार नाहीत. ज्या महिला ITR भरतात, म्हणजे आयकरदाता आहेत, ITR इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, त्या महिला फॉर्म भरू शकणार नाहीत. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य, म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये जे नियमित कायम कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, सरकारी विभागात काम करतात, मंडळ विभागात काम करतात, सरकारी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करतात, किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी, हे जे मी आता तुम्हाला सर्व सांगितलं, तर तुमच्या फॅमिलीमध्ये यापैकी कोणी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही, तुम्ही अपात्र आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 4था पॉईंट पहा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर यासाठी पात्र नाही. म्हणजे जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटत असेल, ज्या महिलेला PM किसान योजनेचा हप्ता मिळतोय, तर ती महिला यासाठी फॉर्म भरू शकत नाही, अपात्र आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ असेल, तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला 1,500 रुपये भेटत असतील तर त्याही महिला यासाठी पात्र नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. भरपूर जण प्रश्न विचारत होते, संजय गांधीमध्ये आम्हाला पैसे मिळतात, PM किसानमध्ये पैसे मिळतात, तर आम्ही अर्ज करू शकतो का? तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. जर तुम्ही अर्ज केला तर अपात्र होईल आणि तुमची जी पेन्शन चालू आहे त्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर जे काही पात्रता आहेत त्या नीट वाचूनच फॉर्म भरायचा आहे. तसेच आता पुढे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार व आमदार वगैरे असेल कुटुंबातले, तर त्या कुटुंबातले सुद्धा कोणी अर्ज करू शकत नाहीत. तसेच पुढे तुमच्या फॅमिलीमधील जे काही सदस्य आहेत ते भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य जर असतील तरी तुम्ही अर्ज करू शकत नाही, तुम्ही अपात्र आहे. तसेच पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे, लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर ते सुद्धा अर्ज करू शकणार नाहीत. म्हणजेच जी काही जमीन आहे ते 5 एकरपेक्षाच पाहिजे. तुमच्या फॅमिलीमध्ये 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यानंतर शेवटचा पॉईंट पहा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, 4 व्हीलर असेल ज्यांच्याकडे, ज्या फॅमिलीमध्ये, लक्षात ठेवा, ज्या फॅमिलीमध्ये 4 व्हीलर असेल त्या कुटुंबातील कोणीही अर्ज करू शकत नाही. पण फक्त तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे, फक्त तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल
तर तुम्ही अर्ज करू शकता. इथे पहा, वाचा, ट्रॅक्टर वगळून कोणतीही 4 व्हीलर असू द्या, तुम्ही अर्ज करू शकणार नाही. पण फक्त ट्रॅक्टर असेल, काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो, तर ते महिला तिथे अर्ज करू शकते. तर हा पॉईंट क्लिअर झाला. फॅमिलीमध्ये 4 व्हीलर असेल तर अर्ज करू शकत नाही. तर ह्या ज्या अपात्रता आहेत या समजून घ्या आणि तरच अर्ज करा. उद्या फॉर्म सुरू होतील. यामध्ये आत्ता जे काही अपात्रता सांगितल्या त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. जे पात्रता सांगितली त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.